आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियमात 2019 मध्ये दुरुस्ती, आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदेंच्या एंट्रीचा मार्ग मोकळा। राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणाकरता जिल्हा वार्षिक योजनेतून 1% निधी राखीव ठेवला जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। शिवसेनेच्या आमदारांशिवायच रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली। अजित पवारांच्या दालनात आदिती तटकरेंच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक। शिवसेनेच्या आमदारांना कल्पना नसताना रायगडची डीपीडीसी बैठक, आमदार महेंद्र दळवींची एबीपी माझाला माहिती, भरत गोगावलेंना पालकमंत्री करण्यासाठी शिवसेना आमदार आग्रही। नाशिक रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत म्हणून केवळ मंत्र्यांनाच बैठकीसाठी बोलावलं होतं, अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती। दाभोलला जाण्याची सवय शिंदे गटानं अंगवळणी पाडून घ्यावी, शिवसेना आमदारांशिवाय झालेल्या रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून अंबादास दानवेंची टीका। एखादा माणूस चुकला असेल तर चुकू दे, आपण कशाला त्यावर बोलायचं, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया। ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचं जग समोरच्याला दिसतं, संजय राऊतांना अण्णा हजारेंचं प्रत्युत्तर, अण्णा हजारे यांची भूमिका संशयास्पद, राऊतांचं वक्तव्य। शिवभोजन थाळी बंद होणार नाही अशी कुठेही चर्चा नाही, मंत्री उदय सामंतांकडून स्पष्ट, तसंच लाडकी बहीण योजनाही बंद होणार नाही, उदय सामंत यांची माहिती। सोयाबीनच्या शासकीय खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ, मविया खासदारांच्या संसदेतील निदर्शनानंतर तातडीनं निर्णय। नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर वसई विरार महापालिकेची तोडक कारवाई, 23 इमारतीत जमीनदोस्त, उर्वरित 18 इमारतींवर तोडक कारवाई। वरळीतल्या बीडीडी चाळ क्रमांक 80च्या गच्चीचे स्लॅब कोसळलं, सुदैवानं जीवितहानी नाही, स्लॅब पानपट्टीच्या पत्र्यावर कोसळलं। मागी गणेशोत्सवानिमित्त पीओपी गणेश मूर्तींची स्थापना केलेल्या मंडळांकडून मुंबई महापालिकेकडून नोटीस, पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनाला महापालिकेनं परवानगी नाकारली। समुद्रात पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यावर गणेशोत्सव मंडळ ठाम, कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास गणेशोत्सव मंडळांचा नकार। एलआयसीमध्ये आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जवळपास 880 कोटी रुपयांवर कोणीही दावा केला नाही, सरकारची संसदेत लेखी उत्तरात माहिती। बीडमधील 310 शस्त्र परवाने रद्द, ज्यांच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल झालेत त्यांचे पिस्तूल परवाने रद्द, मागील एका महिन्यात 25% व्यक्तींचे परवाने रद्द। कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 2.5 वर्षांनंतरही बाळाच्या जन्माची नोंद नाही, प्रकरणाची चौकशी करून रुग्णालयावर कारवाई करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश। हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन, कापसाला अनुदान आणि सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक। इंदूर हैदराबाद महामार्गासाठी जळगावमध्ये जमीन भूसंपादन, मात्र योग्य मोबदला न दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। लातूरच्या आडत बाजारात गेल्या 3-4 दिवसांपासून तुरीच्या दरात 400 ते 500 रुपयांची वाढ, तुरीला प्रति क्विंटल 7,400 रुपये ते 7,500 रुपये भाव। वाशिमच्या बाजार समितीत चिया सीड पिकाला खरेदीच्या शुभमुहूर्तावर 23,000 रुपयांचा विक्रमी दर। गडचिरोलीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन मासिक पेन्शन आणि कोरोना काळात केलेल्या कामाचा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी करत आंदोलन। मालेगाव कॅम्प पोलीस स्थानकात एसआयटी पथकाकडून नागरिकांची तपासणी, जन्ममृत्यू दाखल्यासाठी अर्ज करणाऱ्यांची चौकशी, बांगलादेशी रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून चौकशी। बांगलादेशी रोहिंगे प्रकरणात मालेगावातील एका वकिलावर गुन्हा दाखल, जन्मदाखल्यांची बनावट कागदपत्र तयार करण्यात वकिलाची भूमिका संशयास्पद असल्यानं कारवाई। परभणी प्रकरणातील लाँग मार्च थांबलेला नाही, स्थगित झाला, मागण्या पूर्ण केल्या नाही तर पुन्हा आंदोलन करणार, लाँग मार्च काढणाऱ्या नेत्यांची पत्रकार परिषद। परळीच्या शिरसाळ्यात आठवडी बाजारात 2 गटात तुफान हाणामारी, वादात एका बुलेटला लावण्यात आली आग। वाशिममध्ये प्रेम प्रकरणातून 35 वर्षांच्या तरुणाची हत्या केल्याप्रकरणी 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। 6 विविध ठिकाणी वाहन चोरी करून विक्री करणाऱ्या आरोपीला गडचिरोलीच्या देसाईगंज पोलिसांनी केली अटक, समीर चहांदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव। गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा नजीक कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला छत्तीसगड येथून चंद्रपूरकडे हा ट्रक जात होता। मुंबईच्या वांद्रे परिसरात वृद्ध महिलेची हत्या, पोलिसांनी अवघ्या 2 तासात 28 वर्षीय आरोपीच्या मुसक्या आवळल्या। लातूरच्या औसामध्ये भीषण अपघात, ब्रेक फेल झाल्यानं अपघात घडला, 7 जण गंभीर जखमी।
यवतमाळमध्ये 2 ऑटोमध्ये झालेल्या अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू. पुसद शहरातील साई मंदिर रोडची घटना. सौरव राठोड असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव. भंडाऱ्यात पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला पंचायत विभागाकडून खो. शिलाफलकाचा 1.5 वर्षानंतरही निधी मिळाला नाही. राज्यातील ग्रामपंचायतींची कोट्यवधींची रक्कम थकीत. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या 12वीच्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचा सुळसुळाट. ढोकसाळ येथील सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी. 12वीच्या पहिल्या पेपरच्या दरम्यान ड्रोनच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर नजर. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी ड्रोनची मदत. धुळ्यात माघ शुद्ध चतुर्दशी निमित्त एकविरा देवी मंदिरात भाविकांची गर्दी. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातून भाविक देवीच्या दर्शनाला. रायगडवर संभाजी भिडेंच्या धारातीर्थ गडकोट मोहिमेची सांगता. मोहिमेत धारकरी मोठ्या संख्येनं सहभागी. राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना सुनेत्रा पवारांनी वेळ संपल्याचं सांगत प्रफुल्ल पटेलांना थांबवलं. पटेल बोलत असताना सुनेत्रा पवार होत्या पीठासनाधीन अधिकारी. शहाजीराजेंच्या कर्नाटकमधील समाधी स्थळाची दुरावस्था. ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांची फेसबुक पोस्ट. महाकुंभ परिसरात नो व्हेकल झोन प्रणाली लागू. अत्यावश्यक वाहनं वगळता इतर वाहनांना प्रवेश बंदी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.